दर वीकेंडला सॅटर्डे संडे ते इकडे येत होते आणि मी जसं दुबईला जॉबला गेले ह्यांनी इकडे दुसरं लग्न केलं आणि त्याच्यामुळे माझी खूप मोठी फसवणूक झालेली आहे। राजकीय नेटवर्क आहे ते वापरून, राजकीय संबंध वापरून त्यांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे मी मीडियासमोर आणि सगळ्यांसमोर विनंती करते की मला प्लीज सपोर्ट करा। जय हिंद दोस्तों, मैं सनम, आप देख रहे हैं मास्टर टुडे न्यूज में सभी का स्वागत है। आज हम आपके सामने एक बेहद गंभीर और संवेदनशील मामला सामने लेकर आए हैं। जी हाँ दोस्तों, ये कोकन के चिपलून का मामला है। चिपलून के एक डॉक्टर पर आरोप लगा है कि उसने अपनी पहचान छुपाकर महिला के साथ पति की तरह रिश्ता निभाया और उसके विश्वास का गंभीर दुरुपयोग किया। इस मामले में एफआईआर भी दर्ज हो गई, आरोपी जेल भी चला गया, लेकिन राजनीतिक दबाव के चलते जमानत पर बाहर आकर चिपलून में अपना क्लिनिक चला रहा है। ताजा अपडेट ये है कि पीड़िता ने दुबई में आत्महत्या का प्रयास किया है और अभी वो अस्पताल में है। जानकारी के अनुसार ये पता चला है कि उसकी तबीयत गंभीर है। क्या इसी तरीके से राजनीतिक दबाव के चलते ऐसे न्याय मिलने वाले मामले को दबाया जाएगा या महिला को न्याय मिलेगा, या इसी तरीके से ऐसे महिलाओं के साथ में गलत हरकत किए जाएगी? क्या इस महिला का कहना है वो भी हम आपको बताएंगे। और एफआईआर भी दर्ज हो गई। ऐसे कई महिलाओं के साथ में गलत हो चुका है, पर अब तक कई लोगों को इंसाफ नहीं मिलता है, क्योंकि कहीं ना कहीं राजनीतिक दबाव के चलते इन पीड़ित महिलाओं को इंसाफ नहीं मिल पाता है। क्या कुछ इस महिला ने कहा है, देखिए हम इस वीडियो में। नमस्कार, माझं नाव प्रियांका आहे। मी रबाळे MIDC पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर नोमान अख्तर, राहणारे चिपळूण, धर्माणे ते मुस्लिम आहे, यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांनी माझ्यासोबत लग्नाचा आमिष दाखवून गेले 2 ते 2.5 वर्ष ते माझ्यासोबत राहत होते। त्यानंतर त्यांनी मी दुबईला जॉबला गेलेले असताना 17 मे 2025 रोजी मी दुबईला गेले। त्यानंतर 24 मे रोजी त्यांनी त्यांच्याच क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका मुस्लिम महिलेशी, जिचं नाव अमरीन पिरजादे आहे, तिच्याशी त्यांनी लग्न केलं आणि मला फसवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या। गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी मला लग्नासाठी वारंवार मी जबरदस्ती केलेली असताना त्यांनी हेच सांगितलं की आपले धार्मिक मतभेद असल्यामुळे घरातले अग्री नाही करणार, मला थोडा वेळ दे, मला थोडा वेळ दे, असं करून त्यांनी 2 वर्ष वेळ मारून नेली। आणि मी डॉक्टर आहे, माझा विश्वास ठेव, मी प्रोफेशनल आहे, मी कुराणची शपथ घेऊन सांगतो, मी तुझ्यासोबतच लॉयल आहे आणि मी तुझ्यासोबतच लग्न करेन, असं करून त्यांनी 2 वर्ष केलं। आम्ही 2 वर्ष पती पत्नीप्रमाणे एका घरात राहत होतो। त्याच्यानंतर त्यांनी चिपळूणला क्लिनिक ओपन केलं आणि चिपळूणला क्लिनिक ओपन केलेलं असताना सुद्धा ते दर वीकेंडला सॅटर्डे संडे ते इकडे येत होते आणि मी जसं दुबईला जॉबला गेले ह्यांनी इकडे दुसरं लग्न केलं आणि त्याच्यामुळे माझी खूप मोठी फसवणूक झालेली आहे। त्यांनी मला मेंटली, इमोशनली, फायनान्शियली सगळ्याच बाजूने यूज केलंय। गेल्या 2 ते 3 वर्षभरात माझ्यासोबत 2-3 वेळा त्यांनी जबरदस्ती गर्भपात करून घेतला, याच नावाखाली की आधीच तू प्रेग्नेंट आहे कळल्यानंतर घरचे अग्री नाही करणार, त्याच्यामुळे प्लीज कर असं करून त्यांनी माझ्याकडनं फोर्सफुली या सगळ्या गोष्टी करून घेतल्या। आणि मी आता फक्त न्यायाची मागणी करते, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ही केस फास्ट ट्रॅकवर न्यावी अशी मी देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करते। सोबतच ते डॉक्टर आहेत, ह्या पैशाचा यूज करून ह्या केसवर ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचे काही राजकीय नेटवर्क आहे ते वापरून, राजकीय संबंध वापरून त्यांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे मी मीडियासमोर आणि सगळ्यांसमोर विनंती करते की मला प्लीज सपोर्ट करा। त्यांचं क्लिनिक आणि त्यांचं जे मेडिकल लायसन्स आहे हे एक गुन्ह्याचं साधन आहे, ते वापरून ते सगळ्यांना फसवतात। त्याच्यामुळे त्याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी। जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचं मेडिकल लायसन्स जे आहे किंवा त्यांचं जे क्लिनिक आहे त्याच्यावर स्थगिती आणण्यात यावी, माझी हीच विनंती आहे। आणि प्लीज मला सपोर्ट करा, मला आता तुमच्या सपोर्टची सगळ्यांची खूप गरज आहे। थँक्यू।